मनोज रांगेंना आझाद मैदानामध्ये 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी, अटी शर्तींसह पोलिसांकडून परवानगी। सर्व नियमांचं पालन करणार, बेमुदत आंदोलन 1 दिवसाचं नसणार। आंदोलनाच्या परवानगीवर मनोज रांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी, राज ठाकरेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गणपतीची आरती। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकुटुंब लाडक्या बाप्पाची आरती, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। राज्यातील नेते मंडळीही बाप्पाच्या भक्तीत मग्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पा विराजमान। लालबागच्या राजाच्या आरतीसाठी लोटला गणेश भक्तांचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी। मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या जीएसबी गणपतीची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना। यंदा गणरायाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीची आभूषणं। आणि पुण्यातही गणेशोत्सवाची धूम, मानाच्या 5ही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, जल्लोषात बाप्पाचं स्वागत। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते, त्याविषयीच्या बातम्या आपण बघणार आहोत। मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात बातमी मनोज रांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। अंतरवाली सराटीहून मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे। जरांगे पाटलांसह हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेत। कोर्टानं फटकारल्यानंतरही आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम होते। अखेर पोलिसांकडून जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र जरांगेंना केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे। या आंदोलनासाठी देखील अटी शर्ती घालण्यात आल्यात, पण असं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांचा हा ताफा निघालेला आहे, मोर्चा निघालेला आहे। जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिलेली आहे। आज सकाळी हा मोर्चा निघालेला आहे, त्यानंतरचा मार्ग आपण या ठिकाणी बघतोय। आणि 29 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी जरांगे पाटलांना देण्यात आली आहे, पण एका दिवसामध्ये फक्त 8 तासांसाठी परवानगी आहे। पोलिसांनी ही परवानगी दिली आहे। दरम्यान कल्याण फाटा, त्याचबरोबर नेप्ती चौक असा हा ताफा, जरांगे पाटलांचा हा जो मोर्चा आहे तो नारायणगाववरून मुंबईच्या दिशेनं येणार आहे। आणि आज सकाळीच हा मोर्चा निघालाय मुंबईच्या दिशेनं। अंतरवाली सराटीमधून या मोर्चाची रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव हे या मोर्चामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे सगळीकडे धामधूम आहे गणेशोत्सवाची, तर दुसरीकडे याच दिवशी आपण मुंबईकडे रवाना होणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार आज अंतरवाली सराटीहून हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालाय। दरम्यान आंदोलनाची परवानगी देताना पोलिसांकडून कोणकोणत्या अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पोलिसांनी जरी परवानगी दिली असली तरी देखील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी एका दिवसाची ही परवानगी आहे। शनिवार, रविवार,
शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी परवानगी नाहीये, म्हणजे शासकीय सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, तर फ्रीवेच्या मार्गाने आझाद मैदानाकडे जाता येईल असंही अटी शर्ती घालण्यात आल्यात। याशिवाय मनोज जरांगे यांच्यासोबत फक्त 5 वाहनांनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि इतर आंदोलकांची वाहनं ही वाडी बंदर इथंच थांबावी असंही पोलिसांनी म्हटलंय। केवळ 5,000 आंदोलकांनाच आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची ही परवानगी आहे। एका दिवशी 29 तारखेला हे आंदोलन करता येणार आहे। दरम्यान आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगे पाटलांकडून दिलेल्या हमीपत्रामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तेही आपण बघूया। तर या हमीपत्रामध्ये जरांगे पाटील म्हणतायत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेतच आंदोलन करणार, कायदा आणि नियमांचं पालन करणार असं या हमीपत्रामध्ये जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। पोलिसांच्या नियमित संपर्कात राहणार असंही ते म्हणतायत। चिथावणीखोर भाषण करणार नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही असंही त्यांनी हमीपत्रात म्हटलंय। जाळपोळीची कृती होणार नाही असंही त्यांनी दिलेलं आहे हमीपत्रामध्ये। तर आंदोलन स्थळावरून इतरत्र कूच करणार नाही असंही जरांगे पाटलांनी हमीपत्रात म्हटलंय। आणि त्याचबरोबर पांडुरंग मारक यांच्यावर पोलिसांशी समन्वयाची जबाबदारी असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय पाणी, वैद्यकीय मदत उपलब्ध करू असंही त्यांनी सांगितलंय। वाहतुकीत अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय। तर आंदोलकांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणतायत। ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन करणार असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर आंदोलकांकडे शस्त्र असणार नाही असंही जरांगे पाटील यांनी हमीपत्रात लिहून दिलंय। दरम्यान 1 दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिल्यानंतर जरांगे पाटलांनी 1 दिवसात आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही दिलाय। तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, यात काही दुमत नाही। माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, यात दुमत नाही। मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही, पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही। तुम्हाला 1 दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही, पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण मी ऑर्डर वाचली नाही। मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं आणि तरी पुढचंही सांगतो की मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही। आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसात नाही। तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागतं नसता। जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार, म्हणजे 1 दिवसाची परवानगी मान्य नाही। आता 1 दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य, एका दिवसात करा। तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार, पण नियम मात्र सगळे पाळणार। मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर पण 1 दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे लेटरला घ्यायचं का हे काय। चलो धन्यवाद, संध्याकाळी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार।